तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण अन्नपूर्णा किचनमध्ये साबुदाणा वडा करणार आहोत. चला तर सुरुवात करूया. तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे. तर इथे मी पाव किलो साबुदाणे घेतलेले आहेत. एका बाउलमध्ये हे साबुदाणे ॲड करायचे आहेत. 3 ते 4 पाण्यामध्ये स्वच्छ असे हे साबुदाणा धुवून घ्यायचा आहे आणि धुवून घेतल्यानंतर परत साबुदाणा पूर्ण बुडेपर्यंत आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. झाकण ठेवून आपल्याला पूर्ण रात्रभर हे साबुदाणा पाण्यामध्ये थोड्या पाण्यामध्ये असाच भिजत ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता की ते साबुदाणा छान मस्त भिजलेला आहे. तर आता आपल्याला साबुदाणा वडा करण्यासाठी लागणारं साहित्य आहे. इथे मी उकडलेला बटाटा घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, साखर घेतलेलं आहे, जिरं आणि 2 छोट्या मिरच्या अशा बारीक कट करून घेतलेल्या आहे, शेंगदाणे घेतलेले आहेत, पिठी साखर. त्याचबरोबर इथे मी दही घेतलेला आहे. तर हा अर्धा किलो दही आहे आणि दही घेताना दही फ्रेश दही घ्या, म्हणजे आंबट दही नको. तर इथे मी छोटा फ्राय पॅन घेतलेला आहे. यामध्ये शेंगदाणे छान मस्त आपल्याला असे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे पूर्णपणे भाजून झालेले आहेत. आता हे शेंगदाणे आपण एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊया आणि हे शेंगदाणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत. याची सालं काढून घ्यायची आहेत. तर अर्धे शेंगदाणे मी ग्राइंडरमध्ये ॲड केलेले आहेत, तर अर्धे मी खलबत्त्यात ॲड केलेले आहेत. तर थोडे शेंगदाणे आपल्याला एका शेंगदाण्याचे 2 तुकडे असे आपल्याला हलकं असं शेंगदाण्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि बाकीच्या शेंगदाण्याचं आपल्याला असं बारीक कूट करून घ्यायचं आहे. आता एक बाउल घ्यायचा आहे. त्या बाउलमध्ये साबुदाणा ॲड करायचा आपल्याला आणि साबुदाणा ॲड केल्यानंतर हे जे उकडलेले बटाटे आहेत, तर हे जे उकडलेले बटाटे आपल्याला छान मस्त असे स्मॅश करून घ्यायचे आहेत. आणि साबुदाणा वडा करताना बटाट्याचा जरा जास्त वापर करा, कारण बटाट्यामुळे छान मस्त बाइंडिंग करता येते. यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. 2 छोटे चमचे मी साखर ॲड केलेली आहे, जिरा ॲड केलेला आहे. त्याचबरोबर मिरची ॲड करायची आपल्याला. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट आणि शेंगदाण्याचे जे आपण तुकडे करून घेतो ते तुकडे ॲड करायचे आहेत. आता हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्ण मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आता आपल्याला याचे वडे असे हातावरती छान मस्त असे वडे तयार करून घ्यायचे आहेत. आणि इथे मी कढईमध्ये अशा प्रकारे सर्व मी वडे तयार करून घेतलेले आहेत. इथे मी कढई घेतलेली आहे, कढईमध्ये ऑइल ॲड केलेलं आहे. आणि आधी सर्वप्रथम आपल्याला ऑइल गरम करून घ्यायचं आहे आणि ऑइल गरम करून झाल्यानंतर गॅस बारीक करायचा आहे आणि मंद गॅसवरती हे वडे छान आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आणि जेव्हा आपण हे वडे कढईमध्ये ॲड करतो तेव्हा लगेच तुम्ही त्याला असं फ्राय करायला जाऊ नका किंवा परतवायला अजिबात जाऊ नका. इवन 5 मिनटं थांबा, ते वडे ते पूर्णपणे ब्राऊन होऊ दे, मगच तुम्ही त्यांना पलटी करा, म्हणजे वडे एकमेकाला अजिबात चिटकत नाही. आणि जेव्हा ते ब्राऊन होतात तेव्हा ते कढई सोडतात आणि एकमेकाला अजिबात चिटकत नाही. तर अशा प्रकारे आपल्याला छान मस्त दोन्ही साईडला छान मस्त असे हे वडे ब्राऊन करून घ्यायचे आहेत. आणि हे वडे तळताना खूप काळजी घ्या, कारण वडे तळताना तेल कढईच्या थोडं थोडं बाहेर पडतं, याची नेहमी काळजी घ्या. तर इथे आपला वडा छान मस्त दोन्ही साईडला ब्राऊन कलरचा झालेला आहे. तर आपण एका प्लेटमध्ये छान मस्त ट्रान्सफर करून घेऊया. आता हे जे बाकीचे वडे आहेत ते सुद्धा मी एक एक करून या प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेते. अशा प्रकारे आपण सर्व वडे प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेतलेले आहेत. आता हे जे बाकीचे वडे आहेत ते सुद्धा मी तळून घेते. आता हे वडे मी पूर्णपणे तळून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता, दिसायला किती खूप सुंदर, छान आणि क्रिस्पी वाटतात. आता इथे मी अर्धा किलो दही घेतलेलं आहे. आता या अर्धा किलो दह्यामध्ये आपल्याला ही पिठी साखर ॲड करायची आहे. तर मी साधारण मोठे 3 चमचे इथे मी पिठी साखर घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पिठी साखर दह्यामध्ये ॲड करू शकतात. याच्या साहाय्याने आपल्याला छान मस्त थोडी थोडी पिठी साखर ॲड करून छान मस्त दह्यामध्ये ही पिठी साखर छान मस्त मिक्स करून घ्यायची आहे. हा दही छान मस्त असा घोटून घ्यायचा आहे, म्हणजे दह्यामध्ये ज्या गाठी आहेत
त्यासुद्धा छान मस्त म्हणजे एकजीव होतील आणि पेस्टसारखं दही तयार होईल. आता इथे आपलं दही छान मस्त तयार झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे दही छान मस्त घोटून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडी पिठी साखर पडते, त्यामुळे दही थोडं पातळ होतं. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आता इथे आपण छान मस्त व्यवस्थित प्लेटिंग करून घेऊया. इथे दहीसुद्धा रेडी आहे आणि इथे वडेसुद्धा रेडी झालेले आहेत. तुम्ही बघू शकता की आतून हे जे वडे आहेत खूप सॉफ्ट, म्हणजे बाहेरून कुरकुरीत क्रंची आणि आतून खूप सॉफ्ट असे हे वडे तयार झालेले आहेत. हे खाताना हे वडे क्रंची, आतून सॉफ्ट, बाहेरून क्रंची कुरकुरीत लागतात आणि गोड दह्याबरोबर अप्रतिमच खूपच सुंदर छान असे लागतात. आता आपण प्लेटिंग करून घेऊया. तर मी आता ह्या छोट्याशा बाउलमध्ये मी फेटलेलं दही ॲड केलेलं आहे. तर आपलं दही ॲड करून घ्यायचं आहे आणि त्यानुसार इथे वडे आपल्या या प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत. आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारे साबुदाणा वडा नक्की ट्राय करून बघा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या.